पवारांनी उमेदवार दिला की त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार अर्ज करायचा आणि त्यानंतर तो अपक्ष उमेदवार अजित पवारांना भेटायचा। पक्षाचे आमदार 100 पार का नाही जाऊ शकले त्याचं कारण यामध्ये आहे असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी अजित पवारांवर केलाय। दादांचा मोठा वाटा होता। जर कदाचित अजितदादा नसते तर पक्ष कार्यालय जे आहे ती दिसली नसती। आज जे पक्ष कार्यालय दिसत आहेत, मात्र पुढच्या भविष्यामध्ये जे काही पक्ष कार्यालय आहे ती मात्र कायदेशीररित्या आम्ही ताब्यामध्ये घेऊ। पक्षवाढीला या नेत्यांनी नक्कीच मदत केली, पण पहिली संधी साहेबांनी दिली आणि साहेबांनी केंद्र सरकारमध्ये असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात ताकद ही त्या वेळेस आपल्या सरकारला, इथं राज्यात जेव्हा सरकार होतं तेव्हा ती दिली। जेव्हा केव्हा अडचण आली तेव्हा निर्णय साहेबांनी घेतले। अडचणीच्या काळामध्ये या नेत्यांना निर्णय सुद्धा घेता येत नाहीत। आणि तुम्ही जर बघितलं, जेव्हा आम्ही फिरतो तर अनेक वेळा असं काही लोक म्हणतात, आता त्याचा खरा अभ्यास आपल्याला करावा लागेल की जेव्हा पवार साहेबांनी एखादा उमेदवार दिला, नाहीतर अभ्यास करून तिथं उमेदवार जेव्हा दिला जायचा तेव्हा अचानकपणे एखादा व्यक्ती अपक्ष म्हणून उभा राहायचा। पण तो जो नेता आहे तो कधी कधी अजितदादांच्या संपर्कातला असायचा, नाही तर इतर लोकांचा, आणि तो अपक्ष उभा राहिल्यामुळे आपला पण उमेदवार पडायचा आणि अपक्षाला तिथं कुठेही तिकीट म्हणजे मतं मिळत नव्हते। याच्या मागे कोण होतं, कुठली रणनीती होती, आपण 100च्या पुढं का नाही जाऊ शकलो याचा खोलात जाऊन अभ्यास केला, ते असे अपक्ष उभे राहिल्यामुळे सुद्धा ते कारण असू शकतं, हे आपल्याला बघावं लागेल। कॅमेरा पर्सन तुषार ननारेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।